नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 3 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असेल। तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये यातून प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। पहिला प्रश्न आहे, प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे? त्याचं उत्तर असेल ऑप्शन ए, एज्युकेट गर्ल्स। तर एज्युकेट गर्ल्स ही रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय संस्था बनली आहे। ओके, तर लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, तर बघा माहिती बघा थोडीशी। एज्युकेट गर्ल्स म्हणजेच फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली, ओके, त्यालाच म्हणतात एज्युकेट गर्ल्स। ही 2025मधील प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था ठरली आहे। ओके, बघा या स्वयंसेवी संस्थेने महिलांच्या हक्कांसाठी आणि ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या मार्गावर आणण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल यावर्षी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 2 बघा। ओके, नुकतेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCIचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असेल राजीव शुक्ला। ओके, तर राजीव शुक्ला म्हणजेच ऑप्शन डी याचं उत्तर असेल। तर राजीव शुक्ला हे BCCIचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष बनले आहेत। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण BCCIबद्दल। BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ। ओके, याची स्थापना झाली होती 1928 साली। मुख्यालय आहे मुंबई येथे वानखेडे स्टेडियम। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकताच नुवाखाई महोत्सव 2025 कोणत्या राज्यामध्ये साजरा केला गेला? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, ओडिसा। ओडिसामध्ये नुकताच नुवाखाई उत्सव हा साजरा केला गेला होता। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात। बघा नुवाखाई उत्सव 2025 हे 28 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात आले आणि जो गणेश चतुर्थीनंतरचा पंचमी तिथीचा दिवस आहे। ओके, तर गणेश चतुर्थीच्या नंतरचा हा जो सण आहे तो साजरा केला जातो। ओके, दरवर्षी। बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण। OpenAIने भारत आणि आशिया प्रशांत क्षेत्रासाठी शिक्षण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन ए, राघव गुप्ता। तर राघव गुप्ता यांची OpenAIने आशिया प्रशांत क्षेत्रासाठी शिक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण बघा OpenAIबद्दल। OpenAI म्हणजेच ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन व विकास करणारी संस्था आहे। ओके, तर याची स्थापना झाली होती डिसेंबर 2015मध्ये। मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिकेमध्ये। ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन सेफ्टी 2025नुसार भारताचे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते बनले आहे? ओके, सर्वात सुरक्षित शहर कोणते बनले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, कोहिमा। तर कोहिमा हे शहर नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन सेफ्टी 2025नुसार भारतामध्ये महिलांसाठी कोहिमा हे शहर सर्वात सुरक्षित बनले आहे। ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6, सप्टेंबर 2025मध्ये भारताचा पहिला मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम कोणत्या राज्यामध्ये लॉन्च केली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी, गुजरात। ओके, तर गुजरातमध्ये हा जो मल्टीलेन फ्री फ्लो सिस्टीम लॉन्च केली आहे। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण। हा जो फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम जी आहे ती NH48 वर स्थित आहे। ओके, तर NH48 या रोडवरती, या महामार्गावरती हा लेन स्थित आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण।
नुकतीच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने विद्यार्थ्यांसाठी नवीन यू स्पेशल बस सेवा सुरू केली आहे? ओके, तर बघा यू स्पेशल बस सेवा ही नुकतीच दिल्ली राज्य सरकारने सुरू केली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा, जागतिक शांती निर्देशांक 2025मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके, तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन बी 115व्या. तर जागतिक शांती निर्देशांक 2025मध्ये भारताचे स्थान 115वे आहे. ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण याबद्दल. ग्लोबल पीस इंडेक्स हा पुरस्कार इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसद्वारे जाहीर केला जातो, जो समाजातील सुरक्षितता, आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत संघर्ष तसेच सैन्यवाद या तिन्ही पैलूंचा अवलंब करतात. ओके, तर बघा पहिले स्थान आहे या इंडेक्समध्ये आईसलँड या देशाचं. ओके, 2024मध्ये भारताचे स्थान होते 116वे. ओके, आणि 2025मध्ये आहे 115वे. माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारताने कोणत्या राज्यामध्ये सेमीकंडक्टरसाठी OSAT सुविधा सुरू केली आहे? तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन सी गुजरात. तर गुजरातमध्ये ही जी OSAT सुविधा सुरू केली आहे. तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण. OSAT म्हणजे आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट फॅसिलिटी. ओके, बघा याचा अर्थ असा होतो की सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन झाल्यानंतर त्याचे पॅकेजिंग जे असते ते तपासणीसाठी आणि क्वालिटी चेक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 10वा प्रश्न आहे आजचा, लास्ट क्वेश्चन बघा. नुकतीच कोणत्या प्रसिद्ध खेळाडूने IPLमधून निवृत्ती घेतली आहे? ओके, तर IPLमधून जी निवृत्ती नुकतीच घेतली आहे त्या खेळाडूचं नाव आहे ऑप्शन ए रविचंद्रन अश्विन. ओके, तर नुकतीच रविचंद्रन अश्विनने IPLमधून निवृत्ती घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.